तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते संपन्न। आज मोहोळ तालुक्यातील वडवळ या गावांमध्ये शिक्षण विभागाच्या प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळेस एकूण 20 आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमातील सर्व पुरस्कार आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कादर शेख शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर हे होते। यावेळेस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार राजाभाऊ खरे म्हणाले की मी आमदार असेपर्यंत शाळेमध्ये राजकारण आणू देणार नाही। पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून म्हणाले की जिल्हा परिषद शाळेसाठी निधी मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन। श्रीमंतांच्या मुलांना सोलापूर पुणे सारख्या ठिकाणी जाता येतं, परंतु गोरगरिबांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नसतो। मोहोळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा अत्याधुनिक करण्याचा मी प्रयत्न करेन, असं आमदार राजाभाऊ खरे यांनी आश्वासन दिले। पाहूया कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले। माझ्या काळामध्ये एक मेरिट प्रमाणे पुरस्कार दिले जावे, पुरस्कारामध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप नसावा। आज शेतकरी संघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या झाल्या। आम्ही राज्य विधिमंडळाचं अधिवेशन करून ज्यावेळी गुरुवारी आम्ही गावाकडे निघालो त्यावेळी आमच्या मनामध्ये एक प्रश्न होता की आमदार म्हणून 4 आठवडे विधिमंडळात राहिल्यानंतर या राज्यातल्या शेतकऱ्याला काय मिळालं। आणि मग एक अशी भावना आहे की शेतकरी संघटनेमध्ये पडलेली विविध शकल, विविध गट आणि या गटातटांनी प्रत्येक सोयीनुसार राजकीय लाभेधंदे ठेवले आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांचा आवाज विधिमंडळात दिसला नाही। मला वाटतं 3000 शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये आत्महत्या केल्या आणि अशी भीषण परिस्थिती विधिमंडळामध्ये आम्ही ऐकत होतो। पण माझी एक विनंती आहे शिक्षकांना, कारण मी चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरपूरच्या शहरामध्ये माझा वडील टांगा चालवायचा। अनेक टांगेवाल्यांचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेला। या 34 वर्षाच्या चळवळीमध्ये कुठलाही डाग अंगावरती लागू दिला नाही। प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि प्रामाणिकपणे काम केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मोहोळ तालुका, पंढरपूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेने 1.25 लाख मताधिक्य देऊन 31,000च्या फरकाने माझा विजय केला। म्हणून मी आपल्याला या शिक्षकांना विनंती करतो, मी महाडिक आपणालाही सांगितलं की लोकांनी बदल केलाय आणि शिक्षणामध्ये राजकारण बिलकुल चालणार नाही। राजकारण जर शिक्षणामध्ये आलं तर त्याचं बाजारीकरण होईल। आणि म्हणून माझ्या काळामध्ये आपल्याला मी सांगितलं, राज्य शासनाकडून या ग्रामीण भागातल्या शाळेची अवस्था अत्यंत खराब आहे। ज्यावेळेला मोहोळ मतदारसंघात मी 4-5 वर्ष काम करत होतो तर मागं त्याला रस्ता ही भूमिका मी ठेवली आणि जवळजवळ 400 ते 500 रस्ते त्या मोहोळ तालुक्यामध्ये मी स्वतःच्या खर्चातून तयार करून दिले। ज्यावेळी भीषण असा दुष्काळ पडला त्यावेळी एक सामाजिक बांधिलकी, जे शहर 20-20 दिवस मोहोळ शहरामध्ये प्यायचं पाणी येत नव्हतं, त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती की देशाचा 75वा अमृत महोत्सवी साजरा करत असताना आमच्या आया बहिणी डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी वनवन भटकत आहे। पाणी सुद्धा आपल्याला आज विकत घ्यावं लागतंय, इतकी इथली व्यवस्था
ह्या राजकारणाची बळी पडली होती की जे शहर, जी नगरपालिका 20-20 दिवस त्या शहरातल्या जनतेला पाणी देऊ शकत, आणि त्यावेळेला ती परिस्थिती पाहली नाही. गेल्या वर्षीचा दुष्काळ आपण बघा, 20-20 हजार लिटरचे 17 टँकर त्या मोहोळ तालुक्यामध्ये देऊन दिवसातून 3 वेळा पाणी पाजण्याचं काम या राजू खरेंनी केलं. म्हणून सरकारची लाडकी बहीण या मोहोळ तालुक्यात चालली नाही, परंतु लाडका पाणीवाला दादा म्हणून मोहोळच्या जनतेने मला निवडून दिलं. आणि म्हणून मी या शिक्षकाच्या पुरस्काराच्या निमित्ताने मी आपल्याला सर्व शिक्षकांना विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा. आम्ही एका गरीब घरातून एक टांगावालाचा मुलगा म्हणून माझं शिक्षण सर काजा आले ना, काजल शेख आले, बरोबर, शेख सर माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. RR पाटील सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले. त्यामुळे या शाळेमध्ये काय अडचणी आहेत हे आम्हाला माहिती आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आहे, शहरामध्ये नगरपालिकेच्या शाळा आहेत. आणि म्हणून या शाळा चांगल्या पद्धतीनं असाव्या. मी आमदार नसताना मानाजी बापू मानेंच्या शाळेला 21 लाख रुपयाचा CSR फंड दिला. मी औंढीच्या तुमच्या बचोटींच्या शाळेला 5 लाख रुपयाचा शाळेच्या रिपेअरिंगला खर्च केला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, भले सरकार आपल्याला, आज सरकारकडे पैसा नाही, लाडक्या बहिणीनं या राज्याचं बजेट सगळं कोलमडून गेलं. या बजेटमध्ये कुठेच विकासाच्या नावानं रस्त्यासाठी तरतूद नाही, पाण्यासाठी तरतूद नाही, शेतकऱ्यांसाठी तरतूद नाही, विजेसाठी तरतूद नाही. जर बजेटचा कागद आपण पाहिला तर मला असं वाटलं की आम्ही विधिमंडळामध्ये जाऊन येताना काय घेऊन आलो, जाताना तालुक्याची स्वप्न, तालुक्याच्या मागण्या घेऊन गेलो. इतकी व्यवस्था हे राज्य आज दिवाळखोरीच्या उंबरड्यावरती. आणि मग अशा वेळेला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काही उद्योग जगतामधली माणसं या देशामध्ये आहेत, या राज्यामध्ये आहेत. म्हणून माडिक आपल्याला मी मला म्हणालो त्याप्रमाणे या तालुक्यामधली पापरीची शाळा की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रात, आम्ही आता मंत्रालयात सुद्धा, मला बरे माझे मित्र आहेत तिथं, संपत सूर्यवंशी तुमच्या पुण्याला आहेत, माझ्या जेव्हा भावाचे मित्र, तुम्हाला सहसंचालक आहे तुमच्या पुण्याला, ते माझे खूप जेव्हा भावाचे मित्र. तर ते मला सांगत होते की तुमच्या मतदारसंघातली पापरीची शाळा ही एक आदर्श शाळा आहे. मला आनंद वाटला की पापरीमुळं मोहोळ तालुक्याचं नाव निघालं. जर पापरीसारखी शाळा आणि त्या शाळेमुळे मोहोळचं नाव निघत असेल तर बाकीच्याही शाळेने हा बोध घेतला पाहिजे. त्या पुरस्कार घेऊन जात असताना 20 शिक्षकांनी राहिलेले जवळजवळ 870 शिक्षकांनी हे पण आपल्याला करायचं आहे. मी आमदार पण तुमच्या पाठीशी आहे. मी एवढं मात्र नक्की सांगेन की ज्या शाळेला पायाभूत सुविधा दिल्या, तिथं गोरगरिबांची मुलं रमली, तिथली पटसंख्या वाढली, दर्जेदार शिक्षण दिलं तर शाळा चांगल्या पद्धतीचं मेरिट देऊ शकेल, चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी शाळेमध्ये घडले जातील. म्हणून मी आपल्याला सांगतो, शेत असतील, माडिक आपण असा, या तालुक्यामधल्या एक शाळामध्ये ज्या शाळेची दुरवस्था फार विचित्र आहे. राज्य सरकारकडनं अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. हे राज्य पुन्हा प्रगतीपथावर येण्यासाठी बराचसा कालखंड जाईल. कारण 36,000 कोटी रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणीसाठी करावी लागते. आणि आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला. या तालुक्यामध्ये कुठेही नव्यानं रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, कशालाही पैसे दिले नाहीत. हीच अवस्था नाही. महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या तालुक्याची ही अवस्था आहे. त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा ठेवणं आपल्याला आता थोडं बंद करावं लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या शाळेची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अशा शाळेंची एक यादी काढा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे MD
ज्यांनी पुणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बनवला, ज्यांनी पुणे मुंबई हा आपला पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बनवला, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनवला आणि आता नव्यानं होणारा नागपूर गोवा शक्तीपीठ रस्ता होते, त्याचे जे एमडे अनिल कुमार गायकवाड ते माझे सख्खे भाऊजी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम करणारे रस्त्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपनीचा 2% CSR फंड हा सामाजिक कामावर खर्च करा हे त्यांना बंधन असतं. आणि म्हणून मी बरेचशा शाळेंना, त्यातल्या आपल्या मोहोळ तालुक्यातल्या 3 शाळेंना 21 लाख, 11 लाख, 5 लाख रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला. त्यामुळे चांगला शाळेचा मॅप घेऊन शेख साहेब राजकारण सोडून द्या. आमचा बाप आमदार नव्हता ना, आमच्या घरात कोण आमदार नव्हता ना, खासदार नव्हता ना, कोण नव्हतं. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता. लोकांनी आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे. जसं माझं काम आहे तसं तुमचंही काम आहे. तुम्हालाही सरकार पगार देते, मलाही सरकार पगार देते. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली पाहिजे. आता 2-2 लाख रुपयाच्या पगारी घेऊन आपण जर या समाजासाठी काही केलं नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक शाळेचा एक असा यादी करा. या कुठलाही गाव असू द्या, या याच्यामध्ये फक्त राजकारण येता कामा नये. आणि माझ्या काळामध्ये हे मी बिलकुल होऊ देणार नाही. तुम्ही मला एक शाळेची यादी द्या. या शाळेला 5 लाख रुपये, या शाळेला 10 लाख रुपये, या शाळेची वर्गखोली, या शाळेला कंपाऊंड, या शाळेला असं आपल्याला लागेल. मी आज आपल्याला या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षकांना आणि सर्व 900 शिक्षकांना ग्वाही देतो की जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे तो इंग्लिश शाळेमध्ये जातो, ज्याच्याकडे जादा पैसा आहे तो सोलापूरला जातो, पुण्याला जातो, मुंबईला जातो. पुढाऱ्यांची मुलं विदेशात शिकतात. परंतु सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या शाळेला जर पायाभूत सुविधा दिल्या तर इथला शिक्षक त्या शाळेमध्ये रमल, तिथला विद्यार्थी या शाळेमध्ये रमल. आणि शाळा आपल्याला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो पिल तो डरकारल्याशिवाय राहणार नाही. आंबेडकरी चळवळीतनं आलेला मी एक कार्यकर्ता असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरपूर माहिती आहे. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की राजकारणाची जोडे बाजूला ठेवून आपण मला कधी माझ्याकडे या, मला सांगा की ह्या आपल्या मतदारसंघातल्या शाळा आहेत, या शाळेमध्ये ह्या शाळा अत्यंत त्यांची अवस्था वाईट आहे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो की अशा ज्या ज्या शाळा असतील त्या शाळेला CSR फंडातून निधी देऊन येत्या 7 ते 8 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या शाळा सुंदर बनवल्या जातील. आणि त्या शाळा माझ्या काळामध्ये होतील, आपल्या काळामध्ये होतील. आणि येणारी पिढी हे आपल्याला कधी विसरणार नाही. अशा पद्धतीचं एक चांगलं काम आपल्याला उभं करावं लागेल. हे काम मी उभं करण्याचा प्रयत्न करतोय. आपली साथ मला हवी आहे. उद्या पुढचा ज्यावेळेला पुरस्कार मिळेल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आमदार महोदयांना लेट का होईना, सप्टेंबरच्या ऐवजी तो मार्चमध्ये झाला, परंतु शिक्षणामध्ये अमुग्र बदल करण्याचं काम आमदार महोदयांनी आमच्यासाठी, या शिक्षणासाठी, आपल्या तालुक्यासाठी करतायत. त्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला पुढच्या पुरस्काराला कळेल की राजू खरे नावाचा कार्यकर्ता गेल्या वर्षी पुरस्काराच्या निमित्तानं बोलला, परंतु बोलल्याप्रमाणे त्याचं आडनाव खरे आणि तो खऱ्यानंच वागला म्हणून कित्येक शाळांचा दर्जा सुधारला. अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ठेवावे लागेल. आपण मला बोलवलात, जे 20 शिक्षक आहेत तिथं त्यांना पुरस्कार दिला जाईल, त्यांनाही शुभेच्छा. जे 870 शिक्षक आहेत आपल्याला पुरस्कार नाही मिळाला, त्यांना पुढच्या वेळेला आपल्याला पुरस्कार मिळवायचा आहे. त्यामुळे थोडं बाकीचं सगळं बाजूला ठेवा, शिक्षणामध्ये ज्यादा लक्ष घाला. आणि सगळ्यात महत्वाचं, गटातटाच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा गाव पातळीवर अत्यंत खराब होत आहे. आणि म्हणून शेख आपण असाल, माडिक आपण असाल, असं कुठलंही दडपण आपलं आलं असतं तर मला आमदार म्हणून तुम्ही फोन करा. तिथल्या तिथं ते दाबलं जाईल. शिक्षणात राजकारण येता कामा नये. आणि शिक्षकालाही मी हात जोडून विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि शिक्षण हे पवित्र असं आपलं हे क्षेत्र आहे. हे क्षेत्रात जर चांगली मुलं घडली तर तुमचंही नाव निघणार आहे, ते विद्यार्थी पुढे जाणार आहेत.
आज आर पाटलासारखा विद्यार्थी राज्याचा उपमुख्यमंत्री झाला, गृहमंत्री झाला, असे कित्येक खासदार आहेत, मंत्री झालेले, ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून गेलेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी सर्व शिक्षकांना या पुरस्काराच्या निमित्तानं एक आश्वासन देतो की ज्या बी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला ज्या त्रुट्या दिसतील, तर एक हक्काचा आमदार, एक शिक्षणासाठी झपाटलेला आमदार, शिक्षण क्षेत्र सुधारावं म्हणून प्रयत्न करणारा आमदार म्हणून मी हमेशा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. जितका माझ्याकडून शक्य आहे तेवढा निधी राज्य सरकारकडून मिळवून देईल, परंतु CSR फंडामधून बराचसा निधी देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करू. आपण आम्हाला साथ द्याल. मला इथं बोलावलं त्याबद्दल आपल्या आयोजकांचं, आपलं सगळ्यांचं आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.